यापुढे सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे मेरिट लिस्टनुसार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय। पहिली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी हा नवा नियम लागू असेल। या पद्धतीने सुमारे 12,000 नव्या शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं तावडेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे समजा एखाद्या वर्षी एकदम 800 शाळांमध्ये जागा निघाल्या तर 800 शाळांच्या जाहिराती पोर्टलवर येतील। मी समजा कोकणातला आहे, मला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 200 शाळांमध्ये अर्ज करायचा आहे, तर माझा एक अर्ज त्या 200 शाळांसाठी जाऊ शकतो। मी फक्त क्लिक करायचं आणि ते गेल्यानंतर आपली प्रायोरिटी द्यायची की मला या शाळेत पहिल्या प्राधान्याने मिळालं पाहिजे, नाहीतर इथे नाहीतर इथे, आणि मेरिटवर मग त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली जाईल। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्यांना आता थेट 5वी, 8वी, 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसता येणार आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। या मंत्रिमंडळाकडून शाळेमध्ये शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5वी, 8वी, 10वी आणि इयत्ता 12वी यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत। यापूर्वी 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या मुक्त विद्यालयाचा लाभ घेत होणार आहे। दरम्यान काल राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेत। महाराष्ट्र राज्याचा एकूण निकाल 89.50% लागलाय। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 12वीच्या निकालामध्ये 2% वाढ झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी 12वीच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे। 93.5% मुली तर 86.65% मुलं 12वीमध्ये उत्तीर्ण झालेली आहेत। जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कोकणामध्ये 12वीचा सर्वाधिक निकाल लागलाय, तर कोकणाखालोखाल कोल्हापूर आणि पुण्यात 12वीचा सर्वाधिक निकाल लागलाय। तूर खरेदीसाठी सरकारने दिलेली 31 मे पर्यंतच्या मुदतवाढीचा आजचा शेवटचा दिवस आहे, तर आज नाफेडतर्फे राज्यामध्ये अखेरची तूर खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी सरकारने केलेली आहे का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारतोय। तूर खरेदीवरून सरकारवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती टीका केली होती, त्यामुळे तूर खरेदीच्या मुदतवाढीमध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरली असली तरी शेतकरी आपल्या संपावरती ठाम आहेत। त्यामुळे आता 1 जून पासून शेतकरी संपावरती जाणार आहेत। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबा गावामध्ये आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला। त्यानंतर मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि शेतकरी यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आता 1 जून पासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे। मी या ठिकाणी फार आशेने आलेलो होतो की उद्या सरकारने असं म्हणू नये की आम्ही सरकारच्या द्वार खुलं असताना शेतकऱ्याच्या नेत्याच्या आडमोठेपणामुळे या ठिकाणी शेतकरी आले नाहीत। हा आमच्यावर ठपका देऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी खरोखर या ठिकाणी आलेलो होतो, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी आमची पूर्ण निराशा केलेली आहे। कर्जमुक्तीसाठी तर आम्ही सकारात्मक आहोत, फक्त या सातत्याने आम्हाला ते सांगत होते, पण ठोस पावलं या ठिकाणी निर्णय काही घेतलेला नाही। त्यामुळे मी 31 तारखेलाच आम्ही 1 तारखे 31 त्या रात्रीपासून आम्ही संपर्काचा निर्णय या ठिकाणी आमचा ठाम झालेला आहे। लवकरच चलनामध्ये 1 रुपयाची नोट येणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भामध्ये प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलंय। भारत सरकारकडून 1 रुपयाच्या नव्या नोटीची छपाई पूर्ण झाल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलंय। नव्या नोटा चलनामध्ये आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या 1 रुपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत। नव्या नोटेच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, केवळ रंग बदलण्यात आला आहे। नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजूंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल। ज्याची वर्षभरापासून आपण सर्व आतुरतेने वाट पाहतोय तो वरुण राजा भारतामध्ये दाखल झालेला आहे। हवामान खात्याचं भाकीत खरं ठरवत मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। केरळच्या दक्षिण किनारपट्टीवरती करड्या रंगाच्या ढगांनी गर्दी केली आणि पावसाला सुरुवात झाली। तिरुअनंतपुरममध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे। पावसाच्या आगमनाची खबर मिळताच देशभरातल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मान्सूनचा प्रवास योग्य रीतीने सुरू राहिला तर तो या आठवड्यातच महाराष्ट्रात दाखल होईल। तिकडे महाराष्ट्राचं काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये काल जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे पर्यटकांना फक्त सुखद ओलावाच नाही मिळाला, तर अत्यंत हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं। त्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाबळेश्वर गारेगार झाल्याचं चित्र आहे।
कोकणच्या किनारपट्टीवरही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरीतले अनेक समुद्रकिनारे आणि लगतच्या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे, तर रायगडमध्ये दिवेआगर, अलिबाग, रोहा आणि पेणमध्ये सकाळपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळते. दरम्यान मान्सून केरळमध्ये धडकल्याचं समजताच कोकणातल्या भात शेतीच्या कामांनाही वेग लागलाय. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केलेल्या प्रकल्पाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तर पुणेकरांच्या नळाला 24 तास पाणी येणार आहे. 24 तास पाणी पुरवठा योजनेला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3,300 कोटी रुपये इतका आहे. तर ही योजना पूर्ण होण्याआधी 5 वर्षाचा कालावधी हा अपेक्षित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेचा समारोप झालाय. शेवटच्या दिवशी त्यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना राज्यपालांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्याला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा अशा प्रमुख मागण्या यावेळी त्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. आता बघू, आम्ही सरकारमध्ये राहायचं की नाही या संदर्भात 1 महिन्यामध्ये विचार करतोय. राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. शेतकऱ्यांचा तर आमच्यावर मोठा दबाव आहे की या सरकारमध्ये राहायचं नाही. तेव्हा बघू, आम्ही ठरवू आणि त्यावेळी आम्ही ठरवू. त्यावेळी जे आमच्यावर येतील ते आमचे असतील, नसतील ते नसतील. शेतकऱ्यांबाबत अपशब्द काढणाऱ्या दानवेंच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. अंगणवाडी घोटाळ्यामध्ये महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडेंसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवरही आपलं बोट ठेवलंय. राज्य सरकारनं गुपचूपपणे महिला मंडळाचा वापर करून खासगी ठेकेदारांना काम करण्याची परवानगी मिळवून दिल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. त्यामुळे पंकजा आणि दानवेंच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी आपनं केली आहे. पूरे मराठवाड़ा में दानवे और उनके एसोसिएट्स की राशन की और आईसीडीएस स्कीम्स पे उनका कब्जा जमाने का अभी एक नया तरीका हुआ है. अगर राव साहब दानवे इस स्कैम के पीछे हैं, अगर उनकी वजह से पंकजा मुंडे ने इन उल्टी सीधी गैर जिम्मेदार कंपनियों को कॉन्ट्रैक्ट दिए हैं, तो हम चाहते हैं कि राव साहब दानवे पे इंक्वायरी होए. पर ये जो भी हुआ है, मैं सुप्रीम कोर्ट के साथ सामने केस वहाँ तक गया है. मैं खुद गई हूँ सुप्रीम कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने हमको जैसे डायरेक्शन दिए वैसे हमने किया है. और मुझे नहीं लगता इस देश में सुप्रीम कोर्ट से आगे ऐसा कोई शक्ति है जो उसका इसको न्याय और अन्याय या गलत और सही में नाप सके. राज्यातल्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी फीडर योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये 5 वर्षात 1000 मेगावॅटची ऊर्जा बचत होणार आहे. अशा प्रकारची योजना स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. यवतमाळच्या वारी, अहमदनगरच्या राळेगण सिद्धी इथं या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू होईल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यामध्ये शेतकऱ्याच्या 700-800 पंपांना एकत्रित आणून पीठ हेडवरच सौर ऊर्जा प्रकल्प टाकून शेतकऱ्यांना डिरेक्टली दिवसाने वीज देण्याची योजना आहे. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी मेळाव्याला पैसे देऊन गर्दी जमा केली होती असा आरोप सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरू होण्याआधी शहरातल्या एका भागातल्या लोकांना पैसे वाटताना दिसतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला भर दुपारी झालेली ही गर्दी विकत घेतलेली होती असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण वजनाचे सुवर्ण सिंहासन रायगडावरती उभे करण्याचा निर्णय शिवप्रतिष्ठाननं घेतलाय. त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या 4 जून रोजी किल्ले रायगडावरती संकल्प सोहळा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती भिडे गुरुजींनी यावेळी बोलताना दिली आहे. मात्र या सुवर्ण सिंहासनासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारच्या दारात जाणार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. माणसांच्याकडनं आणि कुठल्या सत्ताधीशांच्याकडनं मागायला जाणार नाही. राजकीय माणसाला सामाजिक जीवन असतं, व्यक्तिगत जीवन असतं, माणूस म्हणून जीवन असतं. म्हणून त्यांनी उदंड मदत करावी, त्यांच्याकडनं ती अपेक्षाच आहे आमची. परंतु राजकारणाच्या दारात जाऊन आणि राजकारणाच्या चिखलात ही समस्या, हे काम समस्या बनता कामा नये एवढी काळजी अखंड घेणार.
क्षुल्लक कारणावरून 15 ते 20 गुंडांनी सोलापूर पुणे पॅसेंजरमधील प्रवाशांना बेदम मारहाण केली आहे। सोमवारी झालेली ही घटना एका प्रवाशानं मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केल्यामुळे मारहाण करणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय। पुणे सोलापूर पॅसेंजर कुर्डुवाडी पारेवाडी स्थानकाजवळ ती आली असताना लहान मुलीचा पाय गुंडाच्या टोळ्यातील एकाला लागला। या कारणावरून गुंडांनी रेल्वेतील महिलांना लाकडी दांडक्यानं मारहाण करायला सुरुवात केली। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे। अमरावतीच्या पंजाबराव देशमुख शासकीय रुग्णालयातील 4 नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी आज जिल्हाधिकारी शवविच्छेदन अहवाल सादर करणार आहेत। दरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अरुण राऊत यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी डॉक्टर भूषण कट्टा यांना अटक केली आहे। कट्टा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच सह आरोपी म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दिलीप जाने, डॉक्टर पंकज बारब्धे आणि डॉक्टर प्रतिभा काळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 नवजात बालकांच्या मृत्यूचा हा चुकीचं औषध दिल्यामुळे झाला होता अशी प्राथमिक माहिती मिळते आहे।